हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी सोपे असे मशरूमचे भजी बनवणार आहोत। खायला खरंच खूप छान लागतात आणि ते सुद्धा आपण अगदी इन्स्टंट असे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे मस्त असे मशरूम आपण घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून हे मशरूम आपण घेतलेले आहे। साधारणतः 6-7 मशरूम घ्यायचेत, भरपूर बनतात ह्याचे पण भजी। आता हे मशरूम आपल्याला कट करून घ्यायचेत। एका मशरूमचे आपण 4 पीस करून घेणार आहोत। असे सगळे मशरूम्स आता इथे आपण कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला भजीसाठी बॅटर तयार करायचे आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटीभर इतका आपण बेसनाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं। साधारणतः 1 चमचाभर इतकं लाल तिखट आपण यामध्ये टाकणार आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। तांदळाच्या पिठामुळे ना अगदी मस्त असे कुरकुरीत भजी बनतील आपले। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतका ओवा टाकायचा आहे आणि 1 छोटा चमचा इतकं तेल टाकायचं आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये पाणी ॲड करून आपण बॅटर तयार करून घेऊयात। बटाटा भजी वगैरेसाठी जेव्हा आपण बॅटर तयार करतो ना, अगदी तसं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे। मस्त घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता भजीसाठी बॅटर तयार करून झालेला आहे। आता भजी काढायचे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे। व्यवस्थित क्वांटिटीमध्ये आपण इथे तेल टाकणार आहोत। तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालं की हे जे मशरूम्स आहेत ते आपण ह्या बेसनाच्या बॅटरमध्ये टाकणार आहोत आणि छान असे बेसनामध्ये हे मशरूम्स आता घोळवून घ्यायचे आहेत। आता एक एक करून आपल्याला हे मशरूम तेलामध्ये सोडायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता। मशरूमचे भजी ना खायला खरंच खूप जास्त छान लागतात। हे वाले भजी अगदी गरमागरम असे खायचे, खूप भारी लागतात खायला। खूप सोपे आहेत बनवायला, खूप इन्स्टंट बनतात हे वाले भजी। इथे मस्त मीडियम किंवा थोडं मध्ये आधी लो फ्लेम करायचं आणि परत मीडियम फ्लेम करायचा गॅसचा। असे हे भजी आपण फ्राय करून घेणार आहोत। आलटून पलटून मस्तपैकी भजी फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते अगदी कुरकुरीत बनतात। आपण इथे बेसनामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलंय ना, त्याच्यामुळे भजी अजून छान लागतात हे। त्यानंतर तुम्हाला भजीसोबत मिरच्या खायच्या असतील ना, तर अशा पद्धतीने भजी होत आले की मिरच्या तोडायच्या आणि मग त्या टाकायच्या तेलामध्ये, म्हणजे त्या जास्त उडत सुद्धा नाहीत आणि खूप जास्त ठसका सुद्धा लागत नाही। लगेच 1-2 मिनिटांनी मग भजी आणि मिरच्या सोबतच काढून घ्यायचं। आणि कोणत्याही भजीसोबत मिरच्या खायला छानच लागतात, पण मिरच्या तळायला खूप जास्त कष्ट लागतात, ठसका सुद्धा खूप लागतो, त्याच्यामुळे बरेच जण ते तळायचं टाळतात। तुम्ही ही वाली पद्धत वापरून मिरच्या तळू शकता, खूप सोप्या जातात तळायला। अशाच पद्धतीने आता बाकीचे सगळे भजी आपण तयार करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी गरमागरम मस्त असे मशरूमचे भजी बनवून खाण्यासाठी तयार आहेत। खूप सोप्या पद्धतीने हे भजी बनतात आणि खायला तितकेच अप्रतिम लागतात। नक्की ही मशरूमच्या भजींची रेसिपी घरी ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।